हाय, आपण गेल्या व्हिडिओमध्ये आर्यवर्कसाठी लागणारं मटेरियल पाहिलं। या व्हिडिओमध्ये आपण आर्यवर्कसाठी लागणारी ही रिंग स्टँडला कसे ॲडजस्ट करायची हे पाहणार आहोत। त्या अगोदर आर्यवर्कसाठी लागणारी ही आरी, तिचा नंबर 14.0.5 mm आहे, जिचा वापर आपण आर्यवर्कसाठी बेसिक वापरणार आहोत। हे आपले रिंग आता स्टँडला कसे ॲडजस्ट करायचे आहोत ते आपण पाहणार आहोत। हा इनर लेयर, हा वरचा आउटर लेयर, इथं स्क्रू आहे। आपण ह्याचा ब्लाउज आपलं व्यवस्थित ॲडजस्ट केल्यानंतर त्याला ते व्यवस्थित ॲडजस्ट करण्यासाठी हा स्क्रू दिलेला आहे। आता हा आउटर लेयर साईडला ठेवून त्याच्यावरती आपल्याला जे ब्लाउज आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी जो आपण कापड घेणार आहोत तर त्याच्यावरती आपण हे व्यवस्थित प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं। नंतर आपली जी आउटर लेयर आपण ठेवलेली साईडला ती ह्याच्यावरती इनर लेयरवरती एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची। ॲडजस्ट करून घेतल्यानंतर हा जो स्क्रू आहे आपला इथला हा व्यवस्थित प्रकारे हा स्क्रू आपण ॲडजस्ट करून घेतला। पण हे कापड इथे लूज आहे, त्यासाठी ही रिंग उचलून अंगठ्याच्या साह्याने असे आपण कापड बाहेरच्या दिशेने ओढायचं, जेणेकरून आपले जे आतलं कापड जे ॲडजस्ट नाही व्यवस्थित झालं ते एकदम व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल। हे बघा, ह्या प्रकारे आता हे कापड एकदम व्यवस्थित रिंगला अटॅच झालं आहे। आता हे कापड आपण आपल्या ह्या स्टँडला ॲडजस्ट करणार आहोत। हे स्टँडचं प्राइस मार्केटमध्ये सध्या 200 पर्यंत भेटून जात असतं, 200-250 पर्यंत, ऑनलाईन नाही माहिती। नंतर आता आपण हे रिंग आपण हे आपल्या स्टँडला अशा प्रकारे आता अटॅच करणार आहोत। नंतर हे आपले रिंग ह्या प्रकारे आपण स्टँडला ॲडजस्ट केली। आता हा आपल्या स्टँडचा हा ओव्हरलुक झाला पूर्ण। नंतर आपण ह्याच्यावरती आपले चेन स्टिच वगैरे आर्यवर्कसाठी वेगवेगळे प्रकार, हँडवर्क, हँडवर्कमध्ये असणारे चेन स्टिच असे वेगवेगळे प्रकार ह्याच्यावरती आपण शिकणार आहोत। हा पूर्ण आपल्या स्टँडचा ओव्हरलुक आहे। हे कसं स्टिच करायचं वगैरे हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।